नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 11 वाजतायत आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भातली. महापालिका निवडणुकांना आता अवघे 2 दिवस उरलेले आहेत. शेवटच्या टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग आलेला आहे. एकनाथ शिंदेंची आज नाशकामध्ये जाहीर सभा होतीये. ठाकरे बंधूंच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय. नाशिक नंतर शिंदेंची कोल्हापुरातही सभा पार पडणार आहे आणि आजच्या या सभेकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. त्यामुळे नाशिक नंतर आता शिंदेंची कोल्हापुरातही सभा पार पडणार आहे. एकनाथ शिंदे काय या सभांमधून बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कालच ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा पार पडली आणि त्यानंतर आज शिंदेंची नाशकात सभा होती आहे. आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात. माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत. किरण, सध्या नाशिकमध्ये काय वातावरण आहे आणि कशा पद्धतीने शिवसेनेकडून तयारी करण्यात आली आहे सभेची? सिद्धेश, काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे नाशिकमध्ये होते. ठाकरे बंधूंच्या सभेनंतर आज एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावरती आहेत. एकनाथ शिंदेची सभा जी आहे ती आज नाशिकमध्ये जे होणार आहे आणि त्याआधी अशा पद्धतीचं वातावरण हे निर्मिती करण्यात येत आहे. शिवसेनेने संपूर्णपणे तयारी केलेली आहे. एकनाथ शिंदे नाशिकमध्ये यायच्या आधी अनेक रॅली जे आहेत ते नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे होताना आपल्याला बघायला मिळतोय. मी नाशिक रोड भागात आहे. नाशिक रोड भागात प्रभाग क्रमांक 20 मध्ये एक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर नाशिक जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठं यश मिळालेलं होतं. आता महापालिका निवडणुका आहेत. या सगळ्या अनुषंगाने एकनाथ शिंदेंचा दौरा आज नाशिकमध्ये होतोय. काल ठाकरे बंधूंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती, भाजपवर टीका केली होती. या सगळ्या टीकेला एकनाथ शिंदे आज काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते सुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया. आज एकनाथ शिंदे नाशिकमध्ये येत आहेत. शिवसेनेने सुद्धा नाशिक महापालिकेसाठी मोठी ताकद लावलेली आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये खूप मोठा विजय जो आहे तो शिवसेनेला मिळालेला होता. महापालिकेमध्ये काय एकूणच आपली परिस्थिती राहणार आहे? चांगलीच परिस्थिती राहणार आहे आज शिंदेसाहेब नाशिकमध्ये आणि सगळ्यांना असं वाटतं की परिवर्तन व्हायला पाहिजे आणि सगळीकडे धनुष्यबाणच चालेल असा परिवर्तनाचा विषय आहे सगळ्या प्रभागांमध्ये. गणेश भाऊ, आज एकनाथ शिंदे नाशिकमध्ये येत आहेत. काल ठाकरे बंधूंनी टीका केली होती एकनाथ शिंदेंवरती. आज एकूणच आपल्याला मागच्या निवडणुकीमध्ये चांगला विजय मिळालेला होता. नाशिक महापालिकेमध्ये काय एकूणच प्रतिसाद आपल्याला मिळाला? साहेब कायम सांगतात की टीकेनं उत्तर देण्यापेक्षा कामात उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि साहेब कामात उतरत असतात. लाडकी बहीण योजना असेल, लाडकी लेक योजना असेल, वयश्री योजना असेल, अनेक योजना त्यांनी, लाडका भाऊ योजना असेल, अशा अनेक योजना काढून खऱ्या अर्थाने ती महाराष्ट्र सर्वांना न्याय द्यायचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज या शिवसेनेचा भगवा ध्वज हा महापालिकेवर डौलाने फडकल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेनेचा महापौर बसल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेचा विजय होईल अशा पद्धतीचा विश्वास हे सगळे शिवसेनेचे नेते व्यक्त करतायत. अशा पद्धतीचे एकनाथ शिंदेचे बॅनर घेऊन हे सगळे रॅली काढण्यात येत आहे. एकनाथ शिंदेचा आज नाशिकमध्ये दौरा आहे. काल ज्या ठिकाणी ठाकरे बंधूंची सभा झालेली होती त्याच मैदानावरती एकनाथ शिंदेचा आज सभा आहे. खरं तर नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना हे स्वतंत्रपणे लढतायत आणि या सगळ्या मुद्द्यावरती नाशिकमध्ये भाजप शिवसेनेची युती का झाली नाही त्या मुद्द्यावरती एकनाथ शिंदे आज काही भाष्य करतात का हे बघणं महत्त्वाचं आहे. नक्कीच किरण, तुम्ही सोबतच राहा कारण आपण आता जरा पुण्यामध्ये जाऊयात. कारण पुण्यामध्ये अजित पवारांचा सध्या रोड शो सुरू झालेला आहे. माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत जोडला गेलेला आहे. रोहन, अजित पवारांचा रोड शो सुरू झालेला आहे. काय वातावरण आहे? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे? खरं तर पुण्यातील सेवन लव चौकातून हा संपूर्ण रोड शो जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळतोय आणि जवळपास 4 प्रभागांमध्ये अजित पवारांचा रोड शो होणार आहे. मागच्या 2-3 दिवसापूर्वी देखील अजित पवारांनी अशाच प्रकारचा रोड शो जो आहे तो पुण्यामध्ये घेतलेला होता आणि त्यानंतर 4 सभा देखील घेतलेल्या होत्या. आज देखील अशाच प्रकारची स्ट्रॅटेजी अजित पवारांची पाहायला मिळते कारण का जाहीरनामा म्हणजे हमीपत्र जे आहे ते जाहीर केल्यानंतर लगेचच या संपूर्ण रोड शोला सध्या सुरुवात झालेली आहे आणि सेवन लव चौकातून पुण्यातील कॅम्प परिसर असेल, त्यानंतर पुण्यातील मार्केट यार्ड परिसर असेल, टिंबर मार्केट असेल, या सगळ्या भागातून अजित पवारांचा रोड शो जो आहे तो आज होणार आहे आणि यासाठी देखील सगळ्या प्रभागांमध्ये मोठी तयारी जी आहे ती केलेली पाहायला मिळते. त्यामुळे अजित पवार केवळ रोड शो घेऊनच नाही तर यानंतर 3 सभा देखील अजित पवारांच्या होणार आहेत. त्यामुळे अजित पवारांनी अतिशय प्रतिष्ठेची लढाई जी आहे ती पुणे महानगरपालिकेची आणि पिंपरी चिंचवडची केलेली पाहायला मिळते. काल देखील पिंपरी चिंचवडमध्ये अशाच प्रकारचे रोड शो झालेले होते, सभा झालेल्या होत्या. तिथं देखील महेश लांडगेंवरती त्यांनी टीका केलेली होती आणि आता पुण्यामध्ये देखील अजित पवार जे आहेत ते रोड शो घेत आहेत आणि रोड शो नंतर त्यांची जी आहे ती जाहीर सभा देखील पुण्यामध्ये आज पाहायला मिळणार आहे.
नक्कीच रोहन, त्यामुळे आता एकंदरीतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याचा उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये आहे. इथून पुढे हा रोड शो नेमका कुठे कुठे जाणार आहेत आणि अजित पवार पत्रकारांशी काही संवाद साधू शकणार आहेत का? अगदी काही वेळापूर्वी अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे. जय महाराष्ट्र सोबत देखील अजित पवारांनी बातचीत काही वेळापूर्वी केलेली आहे. आता हा रोड शो जो आहे तो पुण्यातील सेवन लव चौकातून मार्केट यार्ड परिसरामध्ये गेलाय. त्यानंतर पुढे बिबेवाडीचा प्रभाग आहे, तिकडे पुढे थोडं गेलं की धनकवडे आहे. सातारा रोडवरून सगळा वरचा आंबेगाव पठारचा भाग असेल, कात्रजचा भाग असेल, ज्या कात्रजमध्ये काल एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा झालेली होती, त्या ठिकाणी अजित पवारांचा सगळा रोड शो जो आहे तो होणार आहे. जवळपास 2.5 ते 3.5 तास हा रोड शो चालला जाऊ शकतो अशा प्रकारची शक्यता आहे. आणि त्यानंतर अजित पवारांच्या जाहीर सभा ज्या आहेत त्या पुण्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे अजित पवारांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे. भाजप विरोधात थेट रोहन, मी संघर्ष तुला आहे. थोडंसं थांबवतो. त्याच्यात आपण जरा नाशिकमध्ये जाऊयात, कारण नाशिकमध्ये आज एकनाथ शिंदे सभा घेतात. किरण, मी तुमच्याकडे येतोय. आज एकनाथ शिंदे नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवरती बोलू शकतात? कारण कालच ठाकरे बंधूंची एक संयुक्त सभा, म्हणजे पहिली संयुक्त सभा नाशिकमध्ये पार पडली आणि या सभेमधून त्यांनी अनेक विषयाला हात घातलेला होता. म्हणजे महायुतीवरती सरकून टीका सुद्धा केलेली आहे. एकनाथ शिंदे या टीकेला उत्तर देऊ शकतात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना? अर्थातच काल ठाकरे बंधू नाशिक दौऱ्यावरती होते. नाशिक दौऱ्यावर असताना आणि पहिली संयुक्त सभा ठाकरे बंधूंची काल नाशिकमध्ये झाली आणि या सभेमध्ये ठाकरे बंधूंनी एकनाथ शिंदे आणि प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांना सुद्धा लक्ष केलेलं होतं. अनेक गंभीर आरोप जे आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी केलेला आहे. त्यामध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल, मुंबईतले भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील, नाशिकमधले असतील, असे वेगवेगळे पद्धतीचे आरोप जे आहेत ते एकनाथ शिंदेवरती काल ठाकरे बंधूंकडून केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आणि त्याच पद्धतीने मागच्या काही दिवसांपासून जो राजकारण झालेलं आहे, जे फोडाफोडीचं राजकारण मागच्या काही दिवसांपासून झालेलं आहे, विशेष करून नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये ठाकरे गट असतील, मनसे असतील, या दोन्ही पक्षातले नेते हे गेलेले आहेत. आणि त्यावरती सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी टीका केलेली होती. आणि त्या सगळ्या टीकेला एकनाथ शिंदे आज जे उत्तर देऊ शकतात. कारण मागच्या काही दिवसांआधीच नाशिकमध्ये नगरपालिका इलेक्शन झालेलं आहेत आणि त्या इलेक्शनमध्ये शिवसेनेला विशेष करून मोठा विजय हे नाशिक जिल्ह्यामध्ये मिळवत आलेला आहे. 6 नगराध्यक्ष जे आहेत ते एकनाथ शिंदेंचे निवडून आलेले होते. आणि त्याच पद्धतीने सर्वात महत्वाचं म्हणजे नाशिकमध्ये भाजप शिवसेनेची युती झालेली नाहीये. भाजप हे स्वतंत्र लढत आहे आणि राष्ट्रवादी शिवसेनेची नाशिकमध्ये युती झालेली आहे. आता एकंदरीतच या सभेमधून एकनाथ शिंदे काय बोलतात, कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं ते सर्व संबोधित करतात आणि कशा पद्धतीने एनर्जेटिक वातावरण सध्या निर्माण करतात, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.